किती ते टेन्शन, किती तो ताण, यार काय यार असली ड्युटी आहे, शी बाबा मला नाही करायचं आहे जॉब हा. असं रोज होतं ना तुमच्यासोबत? माहीत आहे. रोजच्या जॉबला एवढं कंटाळून जातो आपण की की आपल्याला वाटतं की हे स्ट्रगल म्हणजे सगळ्यात मोठं स्ट्रगल आहे. इथं जे मी सहन करते ते सगळ्यात वर्स्ट आहे. तुम्ही कधी मुंबईची लोकल बघितली? मुंबईच्या लोकल ट्रेन, तिथून प्रवास करणारी लोक बघितलेत का? खूप सारे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील, तिथं जाऊन प्रत्यक्षसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल की फक्त जॉबच्या ठिकाणपर्यंत पोहोचेपर्यंतच त्यांचं एवढं स्ट्रगल असतं ना, ते तुम्हाला दिवसभराचं पण तेवढं होणार नाही, एवढं असतं. मी एकदाच गेले होते मुंबई लोकल ट्रेनने. अक्षरशः मला एवढं लकी फील व्हायला लागलं की यार हे असं जीवन असतं, फक्त जॉबवर पोहोचण्यापर्यंतच एवढं स्ट्रगल, एवढं. बरं तेही जाऊ दे, फुटपाथवर राहणारी लोक पाहिलेत का तुम्ही? फुटपाथवर राहणारी, त्यांच्याकडे एक साधं छतसुद्धा नसतं त्यांना अवेलेबल. जर एखादी मोठी गाडी आली ना तर डायरेक्ट चिरडून टाकून जाते त्यांना. त्यांना पण इमोशन्स असतात, त्यांची पण लहान लहान लेकरं असतात, आणि जे तुम्हाला फील होतं ना सगळं त्यांना पण होतं, बिकॉज ते देखील माणसंच असतात. आपण गाडीवरून जाताना किंवा गाडीमधून जाताना आपण नाही लक्षात घेत या गोष्टी जे आसपास चाललेलं असतं. कधी कधी रस्त्यावर जी लोक विकायला बसतात, फूल, गजरे, एखादं पेन वगैरे, त्यांचं स्ट्रगल बघितलं? दिवसभर एक 5 रुपयाचा पेन विकायला ते दिवसभर उभं राहतात. तुम्हाला तुमचं स्ट्रगल जास्त वाटतंय? गावाकडच्या बायका माहिती आहे, ज्या रोजगाराने कामाला जातात, फक्त 200 रुपये, 200 ते खूप झाले जास्तीत जास्त 300 रुपये, तेवढ्यासाठी अख्ख्या उन्हात एवढे कष्ट करतात, एवढा घाम गाळतात की त्यांच्यासारखं तर कुणाचं आयुष्यच नाही. हे फक्त एक एक्झाम्पल्स झाले. असे खूप सारी लोक आहेत, खूप सारे लोक जे फक्त स्ट्रगल करत आहेत. आता त्यामध्ये तुम्ही कुठे बघा. तुम्हाला तुमचं स्ट्रगल खूप जास्त वाटत असेल ना, तर एकदा या लोकांचा विचार देखील करा. लाईफ हे स्ट्रगलफुल आहेच. लाईफ इझी कोणासाठीच नसतं. लोक म्हणतात की जे खूप मोठी मोठी लोक असतात, रिच लोक म्हणजे श्रीमंत घराण्यातील, त्यांची लाईफ किती इझी असते? नाही, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, पण प्रॉब्लेम्स त्यांनाही असतात. थोडक्यात काय की जे प्रॉब्लेम फेस करतो ना आपण, त्या प्रॉब्लेमचा जो चेहरा आहे ना, तो चेहरा वेगळा असतो, पण तो प्रॉब्लेम आहे ना तो अगदी सर्वांना असतो. तुम्ही श्रीमंत लोकांना जर पाहिलं तर त्यांचे प्रॉब्लेम्स ते त्यांच्या लेवलला त्यांना एवढे सिरियस वाटतात की त्यांची एक डील चुकल्याने करोडोंचं नुकसान. ओके, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही गेला ना तर ते त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही जेव्हा जाचाल तेव्हाच तुम्हाला त्यांचे प्रॉब्लेम्स लक्षात येणार आहे. म्हणून तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये सध्या आहात तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम मोठे वाटत आहेत. मग जेव्हा तुम्हाला असं वाटतं की माझं स्ट्रगल खूप जास्त आहे, मी खूप जास्त सफर होतो आहे, मी खूप जास्त प्रयत्न करून देखील माझ्या हाती काय लागत नाही, त्या क्षणी तुम्ही ना व्हिडिओज बघा, यूट्यूबला बघा, इन्स्टाला बघा, तुम्हाला एवढे स्ट्रगलफुल लाईफ्स बघायला भेटतील ना, आणि तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही किती लकी आहात. हे बघा, स्ट्रगल तर सर्वांनाच करायचं आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही तुमच्या मंजिलपर्यंत पोहोचूच शकत नाही. पण जर तुम्हाला ते करण्यासाठी धैर्य पाहिजे असेल ना, तर तुम्ही अशा लोकांकडे नक्की बघा. तुमच्या मनाला एवढं त्यांच्यासाठी एवढं वाईट वाटेल, आणि तुम्ही किती उंचीवर आहात. तुम्ही जे लाईफ जगताय ते इतरांसाठी स्वप्न आहे. तुम्ही जो जॉब करताय ना आता, ज्याच्याने तुम्ही पूर्ण इरिटेट, पूर्ण फ्रस्ट्रेट झालेला आहात, त्याची कोणीतरी स्वप्न बघते. तुम्ही जेवढा इन्कम घेताय ना ते कोणाचं तरी स्वप्न आहे. जो तुम्हाला सध्या पुरत नाही ना, तो त्यांचं स्वप्न आहे. असं खूप काही आहे जे आपल्याला भेटलं आहे, पण आपण ते कधीच ॲप्रिशिएट करत नाही की यार हां हे दिलं आहे मला. तुमचं लहानपण छान गेलं आहे,
तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला एकदम प्रिन्सेससारखं वाढवलं आहे. हे पण छान होतंच की. काही लोकांची लहानपणसुद्धा एवढे क्रूररीत्याने गेले, रस्त्यावर वाढून किंवा काय, असे खूप सारे उदाहरणं आहेत. मग त्यात तुम्ही देखील भारी आहातच की. तुम्ही देखील कोणाचं तरी स्वप्न आहात, तुमचं आयुष्य देखील कोणाचं तरी स्वप्न आहे. स्वतःच्या आयुष्याला कधी नावं नका ठेवू, ते खूप छान आहे आणि तुम्ही अजून छान करताय त्याला. बी पॉझिटिव्ह, सगळं काही छान होणार आहे. फक्त तुमचा विश्वास डगमगू देऊ नका. विश्वास ठेवा, प्रयत्न करा, यश तुमचं नक्की होणार आहे, लक्षात